भिवंडी तालुका के अंबाड़ी पिकाशी तनुजा फार्म हाउस में कुणबी प्रतिष्ठान की तरफ से समाज बांधव का सत्कार सुहाग कार्यक्रम हर्ष उल्लास के साथ संपन्न हुआ। मुख्य आयोजक उदय पाटिल और उनके सर्व सहकारी की तरफ से इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। उपस्थित मान्यवरों ने कार्यक्रम की प्रशंसा करते हुए मुख्य आयोजक कुणबी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष उदय पाटिल जी का आभार व्यक्त किया गया। तुकाराम महाराज आणि बहुजनांच्या सर्व प्रतिष्ठान आयोजित स्नेहमेळावा म्हणावा किंवा मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय किसनदादा तारमळे साहेब, ज्योतिताई ठाकरे की त्यांनी आता डॉक्टरेट मिळवलेली आहे। कुठला विषय असेल किंवा कुठलं क्षेत्र असेल जे त्यांनी पादाक्रांत केले नाही, राजकीय क्षेत्र असेल, चांगल्या उत्तम निवेदका त्या आकाशवाणीवर होत्या आणि आपण समजा सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या ज्योतिताईंसाठी की आपण 5 मिनिटात जेवढं बोलू ते 2.5 मिनिटात, कारण त्यांना आकाशवाणीवर तशा प्रकारची ट्रेनिंग आणि या सर्व गोष्टी असतात आणि या सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। त्यामुळे मी अधिक काही वेळ घेणार नाही। सर्वप्रथम मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे उदयदादा पाटील, आमचे ज्येष्ठ बंधू, सातत्याने कुणबी समाजातील म्हणजे दुसऱ्याला महत्व कसं द्यायचं, दुसऱ्याचा मान सन्मान कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावं। ते आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो ते इथं दिसले नाही, कुठेही खुर्चीवर बसले दिसले, ते फिरत होते इकडे व्यवस्था काय, जेवणाची व्यवस्था काय, बाकी व्यवस्था काय, म्हणजे खरोखर जी आपुलकी आहे, तळमळ जी आहे समाजाबद्दल ती त्यांना खऱ्या अर्थाने दिसून येते। आणि सर्व मान्यवर या ठिकाणी अधिक काही नावं घेणार नाही, सर्व मान्यवर मार्गदर्शक आहेत, मला या ठिकाणी विषय दिलेला आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणत्या दिवशी असावी, ती तिथीप्रमाणे असावी की कॅलेंडरच्या तारखेप्रमाणे असावी असा वाद नेहमी असतो। मात्र या विषयावर मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ते वर्षातल्या 365 दिवस साजरी झाली तरी चालेल, त्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही। याचा उल्लेख अशासाठी करतो की कुणबी समाजाचे जे उपक्रम आहेत ते कोणी करावेत, कुठे करावेत, कसे करावेत याबाबतही कोणी मनात शंका असू नये। ज्याला ज्याला जसं जसं जमेल तशा तशा पद्धतीने समाजाचं काम जे आहे ते केलं पाहिजे असं माझं मत आहे। याबाबत बहुजन तितका मिळवावा आणि गुण दोषा सहज स्वीकारावा, म्हणजे इथे जय शेला रूपाय, त्याचे गुण काय दोष काय हे अजिबात बघू नका। तो आपला आहे, मग आपण त्याला जोडलाच पाहिजे, त्याच्याशी संपर्क वाढवलाच पाहिजे, त्याच्या माध्यमातून समाजाचं काम कसं होईल हे आपण बघितलं पाहिजे। त्याचाच एक भाग म्हणून उदयदादांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि समाजातील जे गुणी मंडळी आहे त्यांचा सत्कार सन्मान ठेवलेला आहे। मला थोडासा क्लिष्ट विषय दिलेला आहे, मात्र त्यावर मी बोलेनच किंवा अनेक अभ्यासू व्यक्ती भगवान दादा वगैरे ज्योतिताई त्या बोलतीलच, अन्य मान्यवर ते बोलतीलच। मात्र याच्या पुढे आपले तरुण कशा प्रकारे उद्योगामध्ये व्यवसायामध्ये पुढे येतील हे बघण्याची खरी गरज आहे। मी अखिल भारतीय कुणबी क्षत्रिय महासभा, कुणबी हा शब्द राष्ट्रीय लेवलला कुणबी मराठा व तत्सम या जितेंद्रजी पाटील कुणबी संघाचे कल्याण शहर अध्यक्ष कृपया आपण म्हणजे त्याचा स्टार्टअप जो असेल तो स्टार्टअप शून्यापासून सुरू करून तो व्यवसाय त्याचा पूर्णत्वास जाईपर्यंत उभा राहीपर्यंत असा आमचा एक प्रयत्न असेल। त्या बाबतीत आपल्या समाजाचे सन्माननीय मधुकरजी फरडे साहेब जे मला वाटते लेबर कमिशनर म्हणून रिटायर झालेले आहेत आणि या व्यवसायाच्या संदर्भात कन्सल्टन्सी करतात, संपूर्ण देशभरात त्यांचं काम आहे, आता व्यावसायिक काम आहे, त्यांचा वापर करून किंवा अनेक जी व्यक्ती अशा प्रकारच्या आहेत तर त्यांचा वापर करून आपल्या समाजातील उद्योजक कसा घडेल त्यासाठी आपण छोटासा प्रयत्न उदयदादा तुमचं त्या बाबतीत आम्हाला सहकार्य लागेल की साधारण आपलं ध्येय आहे 10,000 लोकांना, युवकांना तो व्यवसायासाठी, बहुजन युवकांना आपण तो व्यवसाय उभा करण्यासाठी आपण सहकार्य करायचं। त्या बाबतीत गुजरात कडून आपल्याला थोडीशी मदत मिळते। आम्ही स्वतः गेलो होतो, बालाजी इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत, चंदूभाई बिराणी असतील, गोवर्धनभाई जडाफे असतील, ही सर्व मंडळी आपल्याला या ठिकाणी
मदत करा. कैलासजी कृपया आपण मंचावर या. विश्लेषण किंवा राबवण्यात आले. सन 2017ला पालकने या ठिकाणी कुणबी महोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला. सन 2018ला कुणबी स्नेह संमेलन कल्याण विभागात कल्याण तालुक्यात घेण्यात आलं. सन 2018ला तुगाणपाडा येथे सामुदायिक विवाह सोहळा आपण चांगल्या प्रकारे राबवला. त्याच्यामुळे साधारण 15 ते 20 लोकांनी फायदा घेतला वधूवरांनी. आणि त्यावेळेला टीव्ही कलाकार, इतर चित्रपट सृष्टीचे कलाकार हे अनेक इथे आले होते. एक डान्स मास्टर रॉड्रिक्स यांनी देखील इथे उपस्थित राहिली आणि अनेक चांगले चांगले कार्यक्रम आणि उपक्रम केलेले आहेत. माननीय नारायणजी राणे यांची इथे उपस्थिती होती. त्यानंतर या ठिकाणी 2021 रोजी झिडके या ठिकाणी कुणबी विचार मंथन कार्यक्रम ठाणे व पालघर जिल्हा असा एक चांगल्या प्रकारे पार पडला. सन 2022ला पुन्हा एकदा कुणबी सामूहिक विवाह करण्यात आला. कुणबी समाजाला एकसंघ करण्यासाठी माननीय उदय पाटील हे त्यावेळेपासून ते आजपर्यंत अथक परिश्रम करत आहेत, संघटनेसाठी काम करत आहेत. आज पण या ठिकाणी जे काही विषय समाजाचे आहेत, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ज्या काही विविध योजना आहेत, यामध्ये पाचसा कालवा असेल किंवा अंबाडी वज्रेश्वरी येथे वन विभागामुळे जे काही स्थगिती आहे, जे काही विषय आहेत त्या विषयावर आपण यथोचित या ठिकाणी चर्चा आणि मार्गदर्शन करावं. सन्माननीय जयेश शिशेदार साहेब. आज खरोखर आपल्या या कुणबी समाजाला, समाजाच्या लोकांना आपला कुणबी म्हणून आपण स्वतःची ओळख पटलेली नाहीये. ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचे आंदोलन झालं, हे मराठा समाज कशाकरता आंदोलन होत होतं का केवळ आमचा कुणबी म्हणून आम्हाला नाव लावून द्या. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी समाजाची जी ओळख निर्माण केली ही त्याने निर्माण केली आणि ही जी संपूर्ण भारतामध्ये नाही तर जगाने या कुणबी समाजाची नोंद घेतली. म्हणून आपल्या खरोखर ज्या समाजाला अजून आपलं कळलं नाही का आपण कुणबी म्हणून काय आहेत, आपल्या कुणबीची प्रतिष्ठा काय आहे. अशा पद्धतीने मला तरी वाटतं प्रत्येक समाजाने समजलं पाहिजे का आपल्या समाज कार्यक्रमाचे जे आयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयरावजी पाटील आणि समाजाचे नेते किशोररावजी तारमले, समाजाच्या महिला भगिनी नेत्या ज्योतिताई ठाकरे आणि सन्माननीय सर्व समाज बांधव आणि सर्व बहुजन समाज बांधव इथे उपस्थित असलेले. आज इथे आपल्या सर्व बहुजन समाजातील सर्व प्रमुख नाहीतर अनेक हुद्द्यावर आणि अनेक पक्षांमध्ये अनेक सामाजिक कार्यामध्ये मोठ्या मोठ्या पदावर उपस्थित असलेले आमचे समाज बांधव, बहुजनातील समाज बांधव इथे आज उपस्थित आहेत. मी आज तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत कारण सर्व जिथे पाहतोय ते शेवटच्या टोकापर्यंत फार सिनियर आणि खूप मोठे विचारवंत, सामाजिक कार्याची खूप आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी समाजाला दिलेले असे व्यक्तिमत्व सर्व मागे बसलेले. तर मी छोटा आहे की तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत, परंतु 2 शब्द सन्मान्य अध्यक्षांना विनंती केली की मला माझं विचार 2 मिनिटात मांडायचे आहेत. तर आता सर्वांना सांगायला मला आनंद होते की ज्या दिवशी कृती त्यांना सांगायची की बसमध्ये विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य आहेत ना, राखीव जागा आहेत. मग त्यांना म्हणते की एवढ्या वर्षाचा बॅकलॉग जर कोणी भरला, आमचा सरपंच बसत नाही हो बसमध्ये आजकाल, तो सरपंच झाल्या लगेच फॉर्च्युनर गाडी घेऊन टाकतो. हे बघताय का तुम्ही? तर म्हटलं हा बॅकलॉग आहे ना, तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी म्हणून मी बसमध्ये आले. त्यावेळेला एकाने मला सांगितलं की मॅडम तुमच्या या परिसरातील माणसं कोणत्या काबीची आहेत, त्याला म्हणत होतं पण तो ते म्हणाला नाही माझ्याकडे बघून. त्यांनीच मला प्रश्न विचारला कोणत्या कातडीची आहे. म्हटलं का आता कंडक्टर तुम्ही असा प्रश्न का विचारता. मॅडम 8 वर्ष झाली या रस्त्यावरून सतत माझी ड्युटी आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांना त्रास नाही एवढा त्रास कंडक्टर आणि ड्रायव्हर म्हणून आम्हाला होतो. पण इकडची जनता सुस्त आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे कुणी मरो, कुणी जगो, कुणी अपघातात काही हो, कुणालाही काही पडलं नाही एवढी सहनशील जनता कशी.
तर म्हटलं बाजूलाच नदी आहे, इकडे नदी तिकडे नदी, ती गार करते आमच्या लोकांना, त्यामुळे लोक काही उठाव करत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. हेच म्हणे जर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असताना जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, खासदारापासून आमदारापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतचे मेंबर, आम्ही झोपून दिलं नसतं एकेकाला. आम्ही सुखाने झोपा बाबांनो, ही आमची भूमिका सतत आहे. मधल्या काळात कुठेतरी उड्डाण घ्यावा या उद्देशाने स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप साहेबांनी कल्याणला कुणबी सेनेचा एक मोठा कार्यक्रम केला. माननीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले होते, मुख्यमंत्री. म्हणजे माणसं काम करायचं, भरपूर काम करतात. महसूल मंत्री असताना आता मला उदय पडलं ते कौतुक करेल का साखर कारखान्याची एक योजना मोठी हातात घेतली. कामं घेतात तर चांगले हातात घेतात, चांगलं काम आहे हे, पुढे जाणारं काम आहे, लोकांना सर्वांना बरोबर घेणारं काम आहे. तर ही कल्पना स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप यांनी साखर कारखान्याची ही जी काढली, त्याच्यानंतर त्याच्यावर मध्यवर्ती सहकारी बँक. खरं तर आज काळाची गरज आहे. जे गुणवंत आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे. तो यासाठी झाला पाहिजे की भविष्यातल्या पिढीसमोर कोणता तरी आदर्श हवा. ती आदर्श व्यक्तिमत्व समोर आणायची असतील तर कुणबी प्रतिष्ठानच्या माध्यमातून, कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे बंधू सन्माननीय उदयदादा यांनी जो कार्यक्रमाचं आजचं नियोजन केलं ते अतिशय प्रभावी, अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध होतं. केवळ कुणबी समाज नव्हे, आपल्या परिसरातल्या सर्व समाजातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि समाजामध्ये कार्यरत असलेले सर्व समाज बांधव ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या सगळ्यांचा सन्मान या माध्यमातून झाला. आणि म्हणून आम्ही हे चित्र आशादायी आहे असं म्हणतो. उदयदादांनी 2000 साली जे रोप लावलं त्याला वैचारिक जी गोष्ट असते त्याला फळं फुलं यायला उशीर लागतो, मात्र आता पालवी नक्की फुटले असा आम्ही उद्घोष करू आणि याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सन्माननीय तारमळे दादांसह सगळी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली, या कार्यक्रमाची गोडी उंची वाढवली आणि तसंच समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विशेषतः भिवंडी वाडा रस्त्याचा गहन प्रश्न असताना, मोठे खड्डे असताना सुद्धा समाज बांधवांचे पाय या भूमीकडे वळले, कारण उदयदादांचं काम हे कुणबी प्रतिष्ठानचं काम या संपूर्ण भागामध्ये कोणताही राजकारणाचा अभिनिवेश न ठेवता समाजासाठी, परिसरासाठी चांगल्या पद्धतीनं काम करणं आहे आणि त्यामुळे दादांच्यासाठी आम्ही सगळीजण या ठिकाणी आज एकवटलो. मुळात कोणताही सन्मान हे प्रतीक असतं की आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. या जबाबदारीचं भान जी कोणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत, जे MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये पुढे आलेले आहेत, अशा मंडळींना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या माध्यमातून आपली सेवा असेल, मग ती सेवा शासकीय असेल, ती सेवा राजकारणातली असेल, ती सेवा समाजकारणातली असेल, या सेवेमधून आपल्या परिसरातल्या लोकांचं उदयोन्मुख करण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करणं आणि मानवतेचा झेंडा हा अखंड आणि सातत्यानं भविष्यातही चालू राहावा या उद्देशानं त्यांनी कार्यरत राहणं हे महत्त्वाचं आहे आणि याच प्रकारचा संदेश या संपूर्ण मान्यवर वक्त्यांनी या कार्यक्रमातून दिला आहे. कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय पाटील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या डॉक्टर सर्व समाजाला चांगली दिशा द्यावी उदय मंडळाने चांगलं पाऊल उचललेलं आहे, पहिल्यापासून केलं आणि ते आता ताईंनी सांगितलं म्हणून ते आता पुढं वाढत आहे. तेव्हा जोर येतात, जोर करण्याकरता उदय मंडळाची स्वप्नसुद्धा आता मोठी होत जाते आणि कुणबी समाजाकरता का मोठी होऊ नये. बाहेरची माणसं येऊन जर मोठी होत आहे तर कुणबी समाजाची माणसं का मोठी होऊ नये म्हणून उदय पाटील सतत धडपड करत आहे, आपल्या लोकांना जमा करत आहे, संघटने एकत्र करत आहे आणि संघटनेने कामं जी होतात ती एकट्याने होत नाही. म्हणून समाजाच्या सर्व लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम चाललं आहे. प्रत्येक आईवडिलांचा मुलाला उच्च देताना तो पाहिल्यानंतर आईवडिलांना जो आनंद होतो तो आनंद देण्याचं काम उदय पाटलांनी केलेलं आहे. मग त्या कुठल्याही रूपानं असू द्या, तुम्ही शिक्षण स्वरूपात, तुम्ही कामामध्ये, तुम्ही बँकेमध्ये चांगलं काम केलं, तुमचं कोण पाठ थोपटली, तुम्हाला दोन गुलाबाचं फूल दिलं, तर ही जी शाबासकी आहे ती जगात मिळणार नाही. ती आपल्या कुणबी समाजाची उदय पाटलांनी या व्यासपीठावर प्राप्त करून सर्वांना सहकार्य केल्यानं सर्वांना धन्यवाद दिले आणि सर्वांच्या मनामध्ये जो उत्साह आहे
तो अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवला. याचा पुढचा कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या मार्गाने होईल. आणि उदय पाटलांची ही तळमळ या रोडला वाडा मनोहर रोड जो आपला वाडा रोड आहे हा सतत उदय पाटलांचं काम चालू आहे. मंत्रालयामध्ये मी त्यांना नेहमी बघतो, कलेक्टर ऑफिसला त्यांना मी बघतो आणि ते काम जोमानी करण्याकरता आता ताईसुद्धा भक्कम या रोडच्या बाबतीत सांगतायत आणि त्या आणि आम्ही सर्व एकत्र मिळून कुणबी समाजाची लोक जो उदय पाटील निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी ठाम राहू आणि हा कुणबी समाज पुढे नेण्याचं काम जे माननीय स्वर्गीय शांताराम भाऊ घुलप यांचं जे स्वप्न होतं ते अपुरं स्वप्न होतं. त्यांनी सुद्धा साखर कारखान्याची हे काढली होती, आपल्याकडे सुरुवात केली होती. ती सुरुवात राहिलेलं काम आज मला या ठिकाणी वाचताना आणि बघताना उदय पाटील यांनी ती साखर कारखान्याची पुन्हा जोड चालू करण्याचं काम केलंय त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो. आणि साहेबांचं स्वप्न पुरं होईल याच्याबद्दल शंका नाही. आपण पण मोठ्या संख्येने आमची सर्व लोक एकत्र आली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.